नमस्कार. कधी-कधी सगळ्यात मोठी गुपितं अगदी साध्या सोप्या गोष्टींमध्ये लपलेली असतात नाही का? पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान. आज आपण अशाच एका अनुभवी शेतकऱ्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल बोलणार आहोत. विषय जरी टोमॅटो लागवडीचा असला ना, तरी त्याचा पाया खूप खोलवर रुजलेला आहे. चला तर मग हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेलं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांसोबतच असं कधी ना कधी होतं. म्हणजे बघा, खूप मेहनत घेतो आपण, अगदी जीव तोडून काळजी घेतो, खत पाणी सगळं वेळेवर देतो, तरीही आपली नाजूक रोपं अचानक मरून जातात. खूप वाईट वाटतं तेव्हा, नाही का? पण थांबा, यामागे एक अगदी साधं कारण असू शकतं आणि त्यावरचा उपाय तर त्याहूनही सोपा आहे. आणि हो, हा उपाय थेट एका अनुभवी शेतकऱ्याच्या पोतडीतून आलेला आहे. तर यशस्वी लागवडीचं खरं रहस्य रोपांमध्ये नाहीये, ते आहे जमिनीत. हो, जमिनीत. अनुभवी शेतकरी नेहमी सांगतात की सगळ्यात आधी रोपाला एक चांगलं सुरक्षित घर द्या. हीच यशाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ओके, तर मग सुरुवात कुठून करायची? पहिली स्टेप आहे शेतात सऱ्या पाडणं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वाफे कसेही तयार नाही करायचे. ते जमिनीच्या नैसर्गिक उतारानुसारच तयार करायला हवेत. का? कारण त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, पाणी कुठे साचून राहत नाही आणि हे रोपांच्या मुळांसाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, निसर्गाच्या विरोधात नाही तर त्याच्यासोबत काम करायचं, हीच पहिली शिकवण. आता आपण येतोय या संपूर्ण पद्धतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. एक असा भाग ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, त्याला म्हणतात वापसा. हा शब्द ऐकला असेल कदाचित, पण याचं नेमकं महत्त्व काय आहे आज आपण तेच समजून घेणार आहोत. कारण हेच आहे मातीचं खरं रहस्य. आणि गंमत बघा, खरी तयारी लागवडीच्या दिवशी नाही होत, तर तब्बल 1 आठवडा आधी सुरू होते. हो, वाफ्यांना लागवडीच्या 1 आठवडा आधीच पाणी द्यायचं. यातूनच त्या शेतकऱ्याचा संयम आणि दूरदृष्टी दिसते, नाही का? कोणतीही गोष्ट घाईगडबडीत होत नाही, प्रत्येक गोष्टीला तिची योग्य वेळ द्यावीच लागते. अच्छा, तर मग ही वापसा स्थिती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मातीतला ओलावा आणि हवा यांचा परफेक्ट बॅलन्स. म्हणजे बघा, जमिनीत चिखलही नको आणि जमीन एकदम कोरडीही नको. ही अशी स्थिती आहे जिथे रोपांची मुळं मोकळा श्वास घेऊ शकतात आणि त्यांना जेवढं हवं तेवढंच पाणी मिळतं. एका नवीन रोपाचं स्वागत करण्यासाठी ह्यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. तर मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर रोपं जगवायची असतील, त्यांना मरण्यापासून वाचवायचं असेल, तर जमिनीत वापसा स्थिती निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हाच आहे यशस्वी लागवडीचा खरा पाया. चला, आतापर्यंत आपली सगळी तयारी झाली आहे. जमीन तयार आहे, वापसा स्थिती पण आली आहे. आता वेळ आली आहे त्या निर्णायक क्षणाची, प्रत्यक्ष लागवडीच्या दिवसाची. ह्याच दिवसावर आपल्या सगळ्या मेहनतीचं फळ अवलंबून आहे. लागवडीच्या दिवशी फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, वाफ्यांना पुन्हा एकदा पाणी द्यायचे आणि दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे पाणी वाफ्यात असतानाच त्याच ओल्या मातीत रोपांची लागवड करायची आहे. अजिबात वेळ न दवडता लगेच. आणि आता तो अंतिम सल्ला, या संपूर्ण प्रक्रियेचा आत्माच म्हणा ना, हा आहे त्या अनुभवी शेतकऱ्याचा कानमंत्र. एक असा सुवर्ण नियम जो पिढ्यानपिढ्या कधीच चुकला नाही. ऐका, वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. परत एकदा सांगतो, पाणी असतानाच ओल्या मातीत. याचा अर्थ फक्त ओलसर जमिनीत नाही, तर नुकत्याच पाणी दिलेल्या अगदी ओल्या चिंब मातीत लागवड करायची. असं केल्यानं काय होतं, रोपाला जो धक्का बसतो ना, तो खूप कमी होतो आणि त्याची मुळं नव्या घरात लगेच रुळायला लागतात. चला तर मग पटकन एकदा या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आठवूया. नंबर 1, जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करायचे. नंबर 2, वाफसा स्थितीसाठी लागवडीच्या 1 आठवड्याआधी पाणी द्यायचं. नंबर 3, लागवडीच्या दिवशी पुन्हा पाणी द्यायचं. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, पाणी असतानाच ओल्या मातीत ताबडतोब रोपं लावायची. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे साधंसं पण इतकं प्रभावी ज्ञान फक्त टोमॅटोपुरताच मर्यादित असेल का? की हाच नियम आपण दुसऱ्या नाजूक रोपांसाठीही वापरू शकतो? जरा विचार करा, निसर्गाचा हा साधा नियम आपल्या शेतीत किंवा अगदी छोट्याशा बागकामात किती मोठा बदल घडवून आणू शकतो. नक्कीच वापरून पाहण्यासारखं आहे हे.